आपण जाऊया धन्यवाद. कर्नल मोहन काकतीकर सर सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी सुद्धा बोलूया. काकतीकर सर, हा जो मुसा जो आहे तो मास्टरमाइंड मानला जातो या सगळ्या आपल्यावरती झालेल्या हल्ल्याचा, आणि त्याचा आज खात्मा होतोय. काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? सगळ्यात पहिली प्रतिक्रिया ही आहे की देशभर आपल्याकडे हाच प्रश्न विचारला जात होता की हे तीन जे टेररिस्ट होते, जे मेन जो पहलगामची जी ऍक्शन झाली होती त्याच्यामध्ये, तर त्यांना आतापर्यंत आपण का न्यूट्रलाइज केलं नाही किंवा का करू शकलो नाही. तर आणि त्याच्यामध्ये मुसा हा त्यांचा लीडर होता. हा एक्स पाकिस्तान आर्मीचा कमांडो होता आणि हा त्या टेररिस्टच्या बरोबर काम करत होता. ऑफिशियली हे नॉर्मली पाकिस्तान आर्मी काय करतं की अशा लोकांना ते डिस्चार्ज झाले असं दाखवतं, बट बेसिकली दे आर वर्किंग अंडर पाकिस्तान आर्मी. तर असं असताना या माणसाच्या डायरेक्शन खाली आणि याच्या गायडन्स खाली ही ऍक्शन झाली होती आणि हा स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होता. अशा परिस्थितीत या माणसाला न्यूट्रलाइज केलं ही एक फार महत्वाची बातमी आहे आणि बरीचशी लोक जे प्रश्न ही विचारत होती त्यांना ही एक व्यवस्थित उत्तर दिल्यासारखं होईल असं मला वाटतं. सर, मुसा जो आहे तो पहलगामचा मास्टरमाइंड तर होताच या हल्ल्याचा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जसं तुम्ही सांगितलं की हा एक्स आर्मी मॅन होता. याला न्यूट्रलाइज करणं किंवा अशा वेळेला कारवाई करणं कितपत चॅलेंजिंग असतं, कसं कठीण असतं हे काम? कारण ही जी लोक आहेत ही वेल ट्रेंड असतात. त्यांच्याकडे अपार्ट फ्रॉम वेपनचं ट्रेनिंग किंवा या ज्या गोष्टी असतात त्यांना कशी आपण जी जमिनीचा यूज कसा करायचा, म्हणजे हाऊ टू यूज द लँड आणि हाऊ टू यूज द लोकल, हे सगळं त्यांना पूर्ण माहिती असतं. याचं पूर्ण ट्रेनिंग झालेलं असतं त्यांना. या गोष्टीची म्हणजे पूर्ण ट्रेनिंग देऊन तयारी करून मगच आर्मी त्यांना टेररिस्टकडे पाठवते. तर अशा परिस्थितीत ही लोक एक नॉर्मल टेररिस्ट पेक्षाही जास्त डेंजरस असतात. कारण काय की त्यांना आर्मी मनोवर्सची माहिती असते आणि त्याच्यामुळे दे आर मोर इफेक्टिव्ह अगेन्स्ट इंडियन आर्मी ऑल्सो. तर त्याच्यामुळे या माणसाला आपण न्यूट्रलाइज केलं, हे एक फार महत्वाची घटना आपल्या आर्मीतर्फे करण्यात आलेली आहे आणि त्याच्याबद्दल आपल्याला आर्मीचं अभिनंदन करायला हवं. अगदी खरं आहे. अभिनंदन तर करायलाच हवं. काकतीकर सर, आणखीन एक याला जोडून महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अशा प्रकारचे जेव्हा ऑपरेशन्स केले जातात तेव्हा हे कशा पद्धतीने केले जातात? आता जो टेरेन जो आहे तो सुद्धा अतिशय खडतर आहे असं माहिती समोर येते. त्यामुळे हे ऑपरेशन कसे खडतर असू शकतात, कशा पद्धतीने केले जातात? या या ऑपरेशन्समध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे इंटेलिजन्स असतो. आणि आता सध्या जसं ऍटमॉस्फिअर JNK मध्ये आहे, थोडंसं आपल्या आर्म फोर्सेसच्या बाजूनी थोडंसं पॉझिटिव्ह ऍटमॉस्फिअर निर्माण झालेलं आहे आणि इंटेलिजन्स मिळण्यामध्ये लोकल्सचं आपल्याला सहाय्य मिळणं फार महत्वाचं असतं आणि कदाचित हा एक फॅक्टर त्याच्यामध्ये असू शकेल. परंतु जसं मी सांगितलं की ज्या एरियामध्ये हे ऑपरेट करतो तो एक अतिशय दुर्गम असा एरिया आहे आणि त्याच्यामध्ये आपण जसं म्हणतात की एक हे स्टॅक मध्ये सुई शोधण्यासारखं जसं असतं तसं आहे. आणि असं असल्यामुळे यांना शोधण्यासाठी वेळ लागतो. प्लस जसं मी सांगितलं की हा एक ट्रेंड कमांडो होता आणि त्याच्यामुळे याला या गोष्टीचं पूर्ण ज्ञान होतं की जमीन कशी वापरावी किंवा वेपन्स कशी वापरावी किंवा इंटेलिजन्स कसा वापरावा, की कशा पद्धतीने इंडियन आर्मीची रिॲक्शन होईल याचं अँटिसिपेशन त्याच्याकडे होतं. म्हणून हा बऱ्याच वेळा आपल्याला सापडला नसावा. परंतु आता इंडियन आर्मीने ज्या पद्धतीने त्याला न्यूट्रलाइज केलंय हे एक फार महत्वाची घटना आहे आणि एक सक्सेस आहे आपल्याला असं म्हणावं लागेल. अगदी खरं आहे. काकतीकर सर, पाकिस्तानला काय संदेश जाईल जेव्हा मुसाचा खात्मा झालाय, ही बातमी जेव्हा पाकिस्तानपर्यंत जाते, किंवा जगाला काय यातून मेसेज जातोय? याच्यामधून आतापर्यंत काय होतं की आपल्याकडे नॉर्मली अशा गोष्टीसाठी आपल्याकडे वी नीड अ प्रूफ टू शो. आणि पाकिस्तान तसं नेहमी असतं की आपल्याला तुम्ही प्रूफ दाखवा. तर नाऊ वी हॅव दिस पर्टिक्युलर पर्सन, जो माणूस पाकिस्तान आर्मीचा आहे आणि ज्याची आयडेंटिटी वेल नोन आहे असा हा माणूस आहे. तेव्हा याला आपण न्यूट्रलाइज केल्यामुळे हे एक आपल्याला पूर्णपणे दाखवता येईल. कारण आतापर्यंत पाकिस्तानचा कांगावा असा होता की आमचा त्याच्यामध्ये काही हात नाही, असाच त्यांचा कांगावा असतो. तर यामुळे हा माणूस जो एक वेल नोन आयडेंटिफाईड टेररिस्ट आहे त्याला आपण न्यूट्रलाइज केल्यामुळे हे एक
आपल्याकडे चांगलं प्रूफ राहील आणि म्हणजे दाखवायला पाकिस्तानच दहशतवाद पोचतोय हे जगासमोर आणायला हे पुरेसं आहे का? नाही, हे निश्चितच एवढं एकच एक्झाम्पल पुरेसं नाही आहे. बऱ्याच सगळ्या गोष्टीची याला मदत आपल्याला लागेल, परंतु हा एक फार महत्वाचा दुवा असेल याच्यात काहीच डाऊट नाहीये. अगदी निश्चित सर, धन्यवाद तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल. सर मैं बोलूं? सर हाउस इन ऑर्डर. सर हाउस इन ऑर्डर में सर हाउस इज नॉट इन ऑर्डर. ऑर्डर में रहेगा सर टाइम लेकिन आप तथ्यों पे बोले. गलत सूचनाएं नहीं दे सदन में. गलत सूचनाएं मत दे. हम बोले इसके ऑर्डर में लाइए सर. कोई सदन में गलत तथ्य नहीं रख सकते आप. इसलिए सर मैं बोलूं सर कैमरा आएगा मेरे पे. धन्यवाद. आदरणीय अध्यक्ष महोदय, अब बात आती है ऑपरेशन सिंदूर की. आज मैं राजनाथ सिंह जी का भाषण सुन रहा था. मुझे पता नहीं चल रहा था कि राजनाथ सिंह जी जो भाषण दे रहे थे वो किस समय का उजागर कर रहे थे. क्या वो 2016 के बाद क्या उन्होंने ये नहीं कहा कि हम घुस के मारेंगे और पाकिस्तान को आज वो उनका जो भी टेररिस्ट इंफ्रास्ट्रक्चर है उसको खत्म कर देंगे. वही बातें तब की, वही बातें पुलवामा की बात की कि पुलवामा के बाद आज हमारे लड़ाकू जहाज अब गए हैं. अब पाकिस्तान अब कभी भी भारत पर उंगली नहीं दिखा सकता. और उसके बाद आज दोबारा वही बातें कर रहे हैं. कि हम घुस के मारे, हमने ये किया, फलाना किया. और ये अब भी कह रहे हैं कि ऑपरेशन सिंदूर कंप्लीट नहीं हुआ, अधूरा है, क्योंकि कल को जाके दोबारा पाकिस्तान कर सकता है. ये खुद कह रहे हैं कि इसके पश्चात भी पाकिस्तान कल को जाके कर सकता है. तो ये जो सफल कैसे हुआ? फिर क्या सफल हुआ? आज ये खुद कह रहे हैं कि हमारा मकसद युद्ध का नहीं था. हम पूछना चाहते क्यों नहीं था, होना चाहिए था. आज उन्होंने खुद कहा कि हमारा मकसद जमीन लेने का नहीं था. क्यों नहीं था? पाकिस्तान ऑक्यूपाइड कश्मीर अगर आज नहीं लेंगे तो कब लेंगे? ये इन्होंने खुद कहा कि हमारा मकसद था टेररिस्ट के इंफ्रास्ट्रक्चर पर आक्रमण करना. तो क्या हमने उरी के समय नहीं किया? क्या हमने पुलवामा के समय नहीं किया? लेकिन उसके पश्चात भी पाकिस्तान का इतना साहस कि आज उन्होंने पहलगाम में जो पिछले 20 वर्षों में हमारे भारतीय नागरिकों पर सबसे दर्दनाक अगर हमला हुआ है तो आपके समय पे हुआ है. आपके समय में उरी हुआ, आपके समय में पुलवामा हुआ और आपके समय में आज पहलगाम हो रहा है. कुछ बातों का उजागर किया.